नमस्कार. भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठा व्यापार करार झालाय आणि या करारानं देशात अक्षरशः वादळ उठवलंय. सरकार म्हणते ही विकासाची संधी आहे, पण शेतकरी म्हणतोय हा तर आमचा मृत्यूचा सापळा आहे. नक्की काय आहे हे प्रकरण? या वादळाच्या मुळाशी काय दडलंय हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी शेतीशी जोडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सखोल माहितीसाठी आमच्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, या कराराची ना दोन टोकं आहेत. एका बाजूला सरकार आहे, जे याला विकसित भारताच्या दिशेने उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल मानतंय, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला शेतकरी, जो या कराराला थेट मृत्यूचं फरमान म्हणतोय. म्हणजे विचार करा, एकाच गोष्टीकडे पाहण्याचे हे दोन इतके टोकाचे दृष्टिकोन. असं का? चला तर मग हा गुंता आपण सोपा करूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एकाच कराराच्या या दोन कथा काय आहेत, मग शेतकऱ्यांच्या मनात नेमकी भीती कशाची आहे, सरकार यावर काय आश्वासन देतंय, या सगळ्यामागे काही आंतरराष्ट्रीय दबावाचं राजकारण आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून पुढे रस्त्यावर संघर्ष पेटणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. एक करार, दोन कथा. ही लढाई आहे ना, ही फक्त आर्थिक आकड्यांची नाहीये. ही लढाई आहे भारताच्या भविष्याच्या दोन वेगवेगळ्या स्वप्नांची. एका बाजूला आहे मेक इन इंडियाचं जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या मातीच राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या अस्तित्वाला वाचवण्याची धडपड. आता आपण जरा शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करूया. त्यांच्या मनात नक्की भीती कशाची आहे? त्यांच्या विरोधाचं मूळ आहे डम्पिंग ग्राउंड बनण्याची भीती. आता हे डम्पिंग ग्राउंड म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कचरा टाकण्याची जागा. होतं काय की अमेरिकेतलं सरकार तिथल्या शेतकऱ्यांना भरमसाठ सबसिडी म्हणजे आर्थिक मदत देतं. यामुळे त्यांच्या मालाची किंमत मुळातच खूप कमी होते, आणि हाच स्वस्तातला माल जर आपल्या बाजारात येऊन पडला तर आपल्या शेतकऱ्याच्या मालाला कोण विचारणार? आपली अख्खी बाजारपेठच उद्ध्वस्त होऊन जाईल. सोयाबीन, सफरचंद, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कापूस, मका ही फक्त पिकांची यादी नाहीये, तर ही लाखो कुटुंबांच्या जगण्याची गोष्ट आहे, ज्यांचं भविष्य या एका करारावर टांगणीला लागले. उदाहरण म्हणून सोयाबीनचं घेऊया. सध्या बाहेरून येणाऱ्या सोयाबीन तेलावर 16.5% आयात कर लागतो. हे एक प्रकारचं आपल्या शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवच आहे. आता जरा विचार करा, जर हा करच काढून टाकलात तर काय होईल? अमेरिकेचा स्वस्त तेल आपल्या बाजारात येईल आणि विदर्भ मराठवाड्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा कंबरडच मोडेल. आता हा आकडा बघा, 7 लाख. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातली तब्बल 7 लाख कुटुंब फक्त आणि फक्त सफरचंदाच्या शेतीवर जगतात. विचार करा, बाजारात अमेरिकेची स्वस्त आणि चकचकीत सफरचंद आली तर यांच्या बागांमध्ये पिकलेल्या सफरचंदांचं काय होईल? त्यांचं अख्खं वर्षभराचं उत्पन्न, त्यांचं घरदार, सगळं काही धोक्यात येईल. शेतकरी नेते राकेश टिकाईत यांनी या परिस्थितीचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलंय. ते म्हणतात, ही तर गावचा पहिलवानाला आंतरराष्ट्रीय चॅम्पियनसोबत लढायला लावण्यासारखं आहे. आणि खरंच आहे. अमेरिकेचा शेतकरी म्हणजे तो चॅम्पियन, ज्याच्या मागे त्याचं सरकार पैशाचा आणि तंत्रज्ञानाचा डोंगर उभा करतंय. आणि आपला शेतकरी, जो एकटाच निसर्गाशी आणि कर्जाशी लढतोय. ही बरोबरीची लढत कशी असू शकते? आणि म्हणूनच शेतकरी म्हणतायत की हा करार म्हणजे वन वे ट्रॅफिक आहे. म्हणजे बघा, अमेरिकेचा माल आपल्याकडे 0% टॅक्सवर येणार, पण आपला माल अमेरिकेत विकायला गेला तर त्यावर 18% कर लागणार. म्हणजे त्यांचा माल आपल्याकडे स्वस्त आणि आपला माल तिकडे महाग. हा तर खेळ सुरू होण्याआधीच आपल्याला हरवण्याचा प्रकार आहे. राजू शेट्टींचे हे शब्द ऐका. हा मृत्यूचा करार आहे. शेतकऱ्यांचे श्राद्ध घालावेत. या शब्दांमधला संताप आणि वेदना शेतकऱ्यांची भावना स्पष्ट करते. त्यांना असं वाटतंय की सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलंय, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्यामुळे ही लढाई आता फक्त आर्थिक राहिलेली नाहीये, ती भावनिक झालीये. ही झाली शेतकऱ्यांची बाजू, त्यांची भीती. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. आता आपण सरकारच्या बाजूने पाहूया. सरकारच्या मते हा करार धोका नाही, तर मेक इन इंडियासाठी एक सुवर्ण संधी आहे. खुद्द वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत ठामपणे सांगितलंय की शेतकऱ्यांचं आणि डेअरी उद्योगाचं हित पूर्णपणे जपलं जाईल. सरकारचा दावा आहे की या करारात अशा काही अटी ठेवल्या आहेत ज्यामुळे आपल्या स्थानिक उत्पादकांना कोणताही धोका पोचणार नाही. सरकारचं म्हणणं असं आहे की आपण फक्त आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा विचार का करायचा? उलट या करारामुळे आपल्या मालासाठी अमेरिकेसारखी मोठी बाजारपेठ खुली होतीये. आपला बासमती तांदूळ, फळं, मसाले, चहा, कापड उद्योग, कोळंबी अशा अनेक गोष्टींना आता अमेरिकेत विनाकर प्रवेश मिळेल. याचा आपल्या उद्योगांना किती मोठा फायदा होईल. सरकारच्या मते हा केवळ एक व्यापार करार नाहीये,
तर हे विजन 2047चा म्हणजे भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगाला चीनच्या ऐवजी एक विश्वासार्ह पर्याय द्यायचा असेल तर भारताला असे मोठे आणि धाडसी निर्णय घ्यावेच लागतील असं सरकारचं मत आहे. पण मग एक प्रश्न उरतोच. जर सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची इतकी खात्री आहे तर शेतकरी इतके का घाबरले आहेत? या व्यापार उद्योगाच्या पलीकडे या करारामागे काही आंतरराष्ट्रीय दबावाचं राजकारण तर नाही ना? ही घटनांची साखळी पाहिली की कदाचित यामागचं राजकारण स्पष्ट होईल. ही गोष्ट सुरू होते जेव्हा भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. यावर अमेरिकेने नाराजी दाखवत भारतावर मोठे कर लादले. मग डोनाल्ड ट्रम्पनी हे कर कमी करण्याची ऑफर दिली, पण त्या बदल्यात एक अट घातली: भारताने अमेरिकेकडून शेतमाल विकत घेतला पाहिजे. आणि याचमुळे शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते थेट आरोप करत आहेत की सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिलाय. काहीतरी आहे जे लपवलं जातंय. अर्थात सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि हा करार दोन्ही देशांच्या फायद्याचाच आहे असं पुन्हा पुन्हा सांगितलंय. आता हे आरोप प्रत्यारोप आणि चर्चा संसदेच्या भिंतींच्या आत राहणार नाहीयेत. ही लढाई आता रस्त्यावर उतरण्याची चिन्ह दिसत आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. ही तारीख लक्षात ठेवा, 12 फेब्रुवारी. संयुक्त किसान मोर्चाने या दिवशी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं जाणार आहे हे नक्की. त्यांच्या आंदोलनाची योजनाही ठरलेली आहे. पहिला टप्पा गावोगावी जाऊन जनजागृती करणे. दुसरा टप्पा 12 तारखेला देशव्यापी चक्काजाम करणे. तिसरा टप्पा पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आपला विरोध दर्शवणे. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे जर करार झालाच तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल. आणि हा इशारा पोकळ नाहीये. हे आपण विसरू शकत नाही की 2020-21 मध्ये याच शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठाण मांडून सरकारला 3 कृषी कायदे मागे घ्यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे त्यांचा निर्धार आणि त्यांची ताकद या दोन्ही गोष्टींची सरकारला पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे: 2020ची पुनरावृत्ती होणार का? एकीकडे विकसित भारताचं स्वप्न आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याची अस्तित्वाची लढाई. या संघर्षाचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे: भारताच्या शेतीचं भविष्य पणाला लागलं आहे. या विषयावर पुढे जे काही घडेल त्यावर आमचं बारीक लक्ष असेल. शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या विषयाचं असं सखोल आणि सोप्या भाषेतील विश्लेषण पाहण्यासाठी कृषी साथी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी अशीच माहितीपूर्ण चर्चा घेऊन येत राहू.